येईल ऐकताना आपली छाती अभिमानाने भरून येईल। जगात माणसाला सर्वात आधी ओळख मिळते ती नावाने नाही, ती मिळते भाषेने। आईने पाळण्यात घातलेलं पहिलं गाणं, पहिला शब्द, पहिला आधार सगळं मराठीत होतं। म्हणूनच मराठी ही फक्त भाषा नाही, ती आई आहे। आज जग मोठं होतंय पण आपली भाषा मात्र लहान होते। मराठी बोलताना काही जण लाजतात आणि परक्या भाषेत बोलताना स्वतःला मोठं समजतात। पण ज्याने मुळं तोडली ते झाड कधी मोठं होतं का? या भाषेने संत घडवले, या भाषेने लढवय्ये घडवले, या भाषेने सामान्य माणसाला माणूस बनवलं। इतिहास शब्दांनी नाही, मराठीने लिहिला गेला। अभंगात देव सापडतो, पोवाड्यात शौर्य जागं होतं, ओवीने आईचं कष्ट बोलतं। ही भाषा नाही, ही संस्कृती जिवंत आहे। इंग्रजी शिका, हिंदी शिका, जग जिंका, पण लक्षात ठेवा, मातृभाषा हरवली तर ओळख हरवते। मराठी बोलण्यात कमीपणा नाही, कमीपणा आहे मराठी असूनही मराठी न बोलण्यात। मी मराठी आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे। मराठी जपणं ही जबाबदारी नाही तर ती श्रद्धा आहे, कारण मराठीचा अभिमान हा शेवटचा श्वास असेपर्यंत असणार आहे। म्हणून मराठी भाषा ही आपला अभिमान आहे। धन्यवाद।